दादू आल्यावर कालवा करणारच आहे बरं का. दादूला लागतं आपलं अंडे घेऊन तू चुलीवर करत जा, कुकर मध्ये घालत जाऊ नको. उद्या कुकर मला पोळ लागत आधी हलवून तुला असलं जरा लवकर आणायचं. व दिवसा बरोबर आणलं म्हणजे काम सुस्त येतील, सवरत येतील. उशीर केला म्हणजे काम सुचत नाही ते काय. सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण वेळ होतच असतो ग. सगळं तुमचं ऐकायचं, काय करायचं. बया तू माझं काय ऐकू नको. कसं असतं माहित आहे का, गेल्यावर इकडे तिकडं वेळ होतच असतो. हा या रस्त्यावरच कशी तरी आली बघा तुम्ही. नाही लय आता उद्या शनिवार आहे त्यामुळे मी भाजी नाही लय करत, एवढीच करायची. तर हे बघा तुम्हाला मटण बी दिसतंय, वजडी बी आहे, सगळं आहे. आणि कट कसा दिसतोय मेन सांगा मला. अजून ह्याला उकळी आली नाही बरं का. आणि भाजी आपली एकदम घट्ट मोठा आहे. भाजीचा नाद करायचा नाही, आपला मसालाच त्या क्वालिटीचा आहे. दुसरं काय आपण यात कुठली सुहाना घरकुल तसली कुठली पुडी वापरत नाही. तर उकळी जशी येईल बघा पलीकडे तर तुम्हाला दिसतंय उकळी चालू झाली. चुलीवरला जाळ म्हणल्यावर ढिला नसतोय. कोथमीर टाकाय वरनं. नमस्कार मित्रांनो, तर चालू आहे बघा चुलीवर स्वयंपाक. जायचं दिवस उभा यायचं मावळायला, स्वयंपाक करून ठेवली तोवर गिळायला. का ग बाया, काय झालंय तुला कालवा करायला? वैताग आलाय माझी मला. तुम्हाला कशाचा वैताग आलाय? बसून खायला नेट येतंय. बसून खायला म्हणजे रोजचा कामानं जातोय का फिरायला जातोय कुठं? सकाळ जायचं मावळा यायचं. तू बरी घरी दिवं लावते बघ दिवसभर, होय तेवढंच येतं. डस्क लावते काम करून. काय करायचं, कामच नाही मला दुसरं काय. काय आहे तुला काम? काय काम आहे तेव्हा? चार रेट बडवायन खाया घालायची, याच्यापेक्षा काय काम करते अहो, ही लय मोठं काम आहे, सगळ्यापेक्षा मोठं काम आहे. सगळ्यापेक्षा मोठं बघ मी काय काम केलं योगी. म्हणून तर टकुर हल्लंय माझं. तुझं सारखंच कसं टकोर हालतंय? काय गरज होती का ते आणायची? काय आहे हा? काय आहे काय? ती नव्ह ही आहे. पिशवीतनं तर बाहेर येतंय का नाही? काय वजडी आणली या. मग आता खायला लागतंय, आपल्यात लेकरू आहे, लेकराला आवडतंय म्हणून आणली. काय झालं मग? आणि त्यात काय आणलं? त्यात आणलंय चिकन. चिकन आहे. मग काय? चिकन नाही, मटन आहे. मला येड्यात काढायला लागला. हा, तर दोस्तानो कसं दिसतंय बघा, फ्रेश मटण आणलंय बरं का. आणि फ्रेश ती वजडी, कारण ह्या वाट्यात वजडी आली नाही म्हणून साईडला घेतली. आणि कसं तुम्हाला क्वालिटी मटणाची कशी दिसते सांगा बरं. ह्याच्यावरनं वळका आता. ओ त्या नळीवरनं वळका कशी दिसते. नळीवरनं राहू दे, मटण कसं दिसतंय, कलर कसा आहे त्याचा, करून प्युअर आहे प्युअर. करून खावा मग आता. ओ अगं तुझ्या मुटक्या मसाल्यात आम्हाला झणझणीत भाजी पाहिजे. काय पाहिजे? मुटक्या मसाल्यात माझ्या झणझणीत भाजी पाहिजे, वजडीची आणि बोकडाच्या मटणाची. तर आज दोन्ही मिक्स करूनच. हा, दोन्ही मिक्स करून भाजी बनवायची. तर तुम्ही सांगा बहिणीनो, बोकडाच्या मटणाला उशीर लागतो, चिकन लगी होतं, पण ह्या मटणाला उशीर लागतो. लवकर आणून दिलं तर दिवसा बरोबर करून घालेल का नाही बायको खायला. रातच्या 8 9 9 वाजता आणायचं, करून दि म्हणायचं. हा, हाय का शोभतंय का हे तुम्हाला? चला तयारी चालू करा पटापट. तर मित्रांनो हे बघा, इथं घरात आणलं, जरा बाहेर लाईट कमी होती आणि चुलीवर शिजू घालायचं. पण हिला म्हणलं घरात ही जी जरा वजडी जी स्वच्छ धुवायची आहे ना, ती घरात धु म्हणलं उजेडात. काय घाण गुण निघालेली काढ. घाण तर काय नसतीच बरं का, तिने धुवून स्वच्छ केलेलं असतंय, तरी पण आपल्याला धुवावं लागतंय. मटणाला तिने ते हळद मीठ लावून घेतली. तर मस्तपैकी आता बघा आज दणका बोकडाच्या मटणाचा. बोकडाच्या मटणाचा दणका. काय करायचं, लय चव वाढली दाजीची. व असू द्या, पेण्यापेक्षा ही लय चांगलं आहे. 7 पिढीनं 100 काय म्हणायचं राव, 100 पिढीनं चांगला आहे. नव मी आणलंय, लेकर बाळ खातेली, तू खातेली का? मी एकला खाणार आहे. तू मग धरणं सारखं टोमणं आणायला लागली. तू जर कमवून आणून असं घालायला लागली तर तू आम्हाला खाऊ देणार नाही काय? नाही तू खाऊ देणार. तसं नाही म्हणायचं. अगं तू खाऊ देणार नाही तसं म्हणायचं ना. असं वरण आता पोत्याला फिरवू नको. इथं काय माणसाला ती लिपायचं नाही, चुल लिपती तशी. तुम्हाला काय पोत्या राहत नाही मी हा. सांगते, ऐका चांगलं जरा. सांगते, कधी तर खसाची एकदा तर खावं की माणसानं. खावा बाया. आणलंय तर मग काय तर नाही, एवढं पैसे का घालवलं, एवढं कशाला आणलं? लय जिभेचा शेंडा सुटलाय, लय चव वाढली. अरे काय चालू आहे काय तुझं? आणलंय म्हणल्यावर दे की कप करून.
हाय काळजी म्हणून बोलती, नसती काळजी तर कशाला बोलली असती. बरं जाऊ दे, आता तू कर तोपर्यंत तू 2 टाकून आता मग बघू कसा बेत होतोय होय, ते. होय. तुझा बी बेत करतो आणि त्याचा बी बेत करतो मग. काय काय टाकलं सांग तर नुसतं. काय हाय हे टाकलं, लसूण कोथिंबीर खोबरं घेतले टाकून ना. उशीर झालाय लय, तुम्ही लय लवकर आणलं, काय करायचं. अगं कामाला गेल्यावर यायला वेळ लागतो, सगळं जलतच असतं वय. नसतं तुमचं जेलत आहे का नाही. हा तर बघा मी कुकर मध्ये घेतलंय शिजवून, कारण की बकडाच्या मटणाला लागतो उशीर. तर बघा हे इथं घेतलंय मी शिजवून. मटण कसं शिजलंय बघा ह्यावर, एकदम मटण आलंय, कारण की ताजं असल्यामुळं मटण एकदम त्यांनी फ्रेश आणलंय है का. तर इकडे चालू आहे आपली मोठ्या मसाल्यात भाजी बनवायला. खोबरं कोथिंबीर ती भाजायला चालू आहे. धुरलंय लागतंय ग. खाल्लं का बाई. तर ताईनं खाऊन लागली दात टोकरायला बघा ताई. तर आता आपला चालला मुटका मसाला. मुटका मसाला मेन ह्याच्यावर तर हाय समज काय असेल ती. तुम्हाला दिसतं इथं बरं का, सगळीकडं बघा, कुठं कशाची पुडी नाही किंवा काय देखील नाही. काय असेल ते आपलं दाखवून आहे क्लिअर कट. आणि इकडलं वार असल्यामुळे इकडं जरा धोर येतोय बरं का. मी इकडं होतो. रसा रसा सूप टाक त्यात, रसा सूप टाक मिठाचं पाणी. त्यातलं पाणी पूर्ण कर आपलं. तेल कमी वापरलंय बरं मित्रांनो, त्यामुळं तसं झालंय. आणि चुलीवर असल्यामुळं जाळ एकदम फास्ट चालू आहे खाणं, त्यामुळे तसं होतंय. आता इथे घेतलं मटण टाकायचं. हो चालतंय. चालू आहे बघा हळूहळू पळीनं टाकाय. माझं तर म्हणणं होतं तू कुकरच वाकडा करायला पाहिजे, पण पोळत असेल ती पण. उळतंय गरम गरम हाय, गॅसवर घेतलंय शिजवून शिना. दादूला तरी माहित नाही अजून. दादू आल्यावर कालवा करणारच आहे बरं का. दादूला लागतं असलं अंडे घेऊन तू चुलीवर करत जा, कुकर मध्ये घालत जाऊ नको. उद्या कुकर मला पोळ लागत इथे आधी हलवून शिना. असलं जरा लवकर आणायचं व दिवसा बरोबर आणलं म्हणजे काम सुस्त येतील, सवरत येतील. उशीर केला म्हणजे काम सुचत नाही ते काय. सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे ग, पण वेळ होतच असतो ग. सगळं तुमचं ऐकायचं, काय करायचं. बया तू माझं काय ऐकू नको. कसं असतं माहित आहे का, गेल्यावर इकडं तिकडं वेळ होतच असतो. लक्षात लगे होत नाही तुमचं. आपल्या घरचं नाही की गेलोय लगेच घेऊन आलोय. कामानिमित्तच माणूस घर सोडून बाहेर जातं, आणि त्यात त्या मनात आलं तर येताना घेऊन येतं. आज मित्रांनी घेतलं म्हणून मी म्हणलं चला आपली बी लेकरं बाळ खातील म्हणून घेऊन आलोय. अजून यात पाणी वतायचं आहे. हा या रस्त्यावरच कशी तरी आली बघा तुम्ही. नाही लय आता उद्या शनिवार आहे. शनिवार त्यामुळे मी भाजी नाही लय करत, एवढीच करायची. तर हे बघा यात तुम्हाला मटण बी दिसतंय, वजडी बी आहे, सगळं आहे. आणि कट कसा दिसतोय मेन सांगा मला. अजून ह्याला उकळी आली नाही बरं का. आणि भाजी आपली एकदम घट्ट मोठा आहे. कसं आहे भाजीचा नाद करायचा नाही हो. आपला मसालाच त्या क्वालिटीचा आहे. दुसरं काय आपण यात कुठली सुहाना घरकुल तसली कुठली पुडी वापरत नाही. तर उकळी जशी येईल, हे बघा पलीकडनं तर तुम्हाला दिसतंय उकळी चालू झाली. चुलीवरला जाळ म्हणल्यावर ढिला नसतोय. कोथमीर टाकाय वरनं, ह्यातच केलंय व आता कशाला कोथमीर वरनं. म्हणजे पेस्टच बनवली होती होय. तर मित्रांनो हे बघा एक नंबरची खरकुटी आली. तुम्हाला पाहिजे अशी. खरकुटी म्हणा घे, खरकुटी म्हणजे मला ती म्हणा येत नाही ग. मी म्हणतो आपलं साधं सिंपल खारकुटी. तर मित्रांनो भाजी झाली तयार, मकाच्या भाकरी झाली तयार. तुम्ही या जेवाय, आम्हाला झाला वेळ. आता आम्ही लागलो जेवायला, तुम्ही पण या.